तवा तापले था असं पकड ना तुला ब्लॉग शिकवते ना कोणला मला ब्लॉग नको आता लांब फिर ना काय मग त्यांना बी समजेल ना फिरायला गेल्या ना तिकडे एन्जॉय करतात तिकडे तेव्हा पाणी माहित ना. हाय गाईस, तुम्ही कसे आहेत? सर्व मजेत ना? तर मजेत राहा. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हितेन माली बघत तुमच्या हक्काच्या ॲग्रिकल्चरवरती. तर आता आज काय जावाचा असा प्लॅन तर काही नाही आहे, पण जरा मम्मीने मला चहा दिलेला आहे आणि काल मी बघितलं असे वहिनी खाऱ्या आलेलं, तर चहा आणि आता खाऱ्या खातो. आणि आता भाऊसा चाललेले आहेत भावालेला शनीच्या मंदिरामध्ये पाया पडायला. तो आज अमावस्या आहे. मम्मी बोलली का मम्मीला काहीतरी काम आहे ताडाली आणि भिवंडीला, सो तिकडे. आणि उद्या गुढीपाडवा आहे, तर मम्मी बोलली का थोडासा सामान वगैरे पण घ्यायचं आहे. तर त्यावेळी भाऊसा आल्यावरती आपल्याला जायचं भिवंडीला, तर मम्मी आणि भिवंडीला जाईन. थोडंसं जे पण सामान घ्यायचं आहे तो सामान घेईन आणि त्यानंतर बघू कुठे काय जायचं आहे. तो आता पहिले नाश्ता करून घेतो मी. बघा आता वहिनीसा आलेले आहेत, तर भाऊ शॉपमध्ये थांबलेला आहे आणि वहिनीने खायला पण आणलेलं आहे. मग झाला का दर्शन? शनीच्या मंदिरात दर्शन घ्यायला गेले, तर दर्शन झालेलं आता आलेले आहेत. तर मी चाललो जेवायला, तर जेवायला तर इकडेच आणलेलं आहे नाश्ता, तर बघू थोडासा जेवू. पण नाही तर मम्मी तिघांना मी मारेल जेवलं नाही तर. जेवायला बनवले मम्मीने, बाकी कुठे गेले नाही का? फक्त दर्शन घेऊन मॅगडी. चलो आता अभी खाना खाणे चलते, नाही तर यो इकडे खाल्ला तर मग तिकडे जेवलो नाही तर मम्मी पिसलल. इकडे बघा मला बर्गर आणलेला आहे, व्हेज बर्गर आणलेला आहे आणि नेहमीप्रमाणे फ्राईज आपल्या. काय मग कविता मला जेवले का तुम्ही? जेवण झालं तुमचं? जेवण झालं का? झालं हां झालं. काय बनवलं जेवायला? ती पालेभाजी बघून सकाळी माझं लई डोकं तापलं. काय बनलं जेवायला तुम्ही? वरण भात. तर हे खातो थोड्या वेळात, 10-15 मिनिटांनी जेवतो, पण नाही तर मग तू फायर होशील ना माझ्यावर. खाते का बर्गर? जेवलं नाही बसलं. व्हेज बर्गर खातेस का तू? नाही. तो मी बर्गर खातो आणि मग जेवायला बसतो. बर्गर खावायची सुरुवात बी केली नाही मी अजून, त्याला अजून हात बी लावला नाही. तसाच मी बघा जरा चार्जिंग संपले माझी, तरी मी चार्जिंगला लावून ब्लॉग बनवतोय. तर वहिनी जेवायला बनवले, जेवायला वाढून आणला वहिनी. भाजी पण तीच दिली म्हणा सकाळला, पण जास्ती बनवली मला ती खावायलाच लागली. वहिनी बर्गर खाला नाही अजून मी, जेवायला वाढून पार. वहिनी तुम्ही नाश्ता बर्गर खाला का तिकडेच? खाला नाही कला पटे नाही आवडते मग खावाचा ना बर्गर. आईस्क्रीम खाला. मम्मी बघ रागान बघते आता. फायर नाही मानाचा ना. हो ना. साहिल मालीला जरासा लूटने का उसको, मैं तो वही करता है, किधर जाएगा तो लूटने का. बरोबर का ना? मी एकच करा ना, दोन आणायचं ना. नाही मम्मी आईस्क्रीम खाल्ला मी. बरोबर ना, भाऊला ज्याच्या लुटताव का नाही मी. तर आता जेवतो, डाळ भात आपला आणि बर्गर खातो. तर इकडे घरात पूर्ण धूर झालेला आहे. तर भाऊ जरा उपवास ना करत आहे. आणि इकडे काय मग उपवासाचं स्पेशल काय आहे आणि उद्याची तयारी कितपर्यंत झाली? चालू आहे तयारी. हां, तर उद्याची तयारी खूप जोरात चालू आहे. इकडे मम्मीनी जरा भिवंडीला गेलेली. पहिले मम्मी आणि मी जाणार होतो, तर आता भाऊ मम्मी आणि वहिनीच गेलेले. तर इकडे बघा भाजीपाला आणलेला आहे, हार वगैरे आणलेला आहे, काकडी आणि इकडे पनीर चिल्ली दिसते मला. इकडे आले पार्सल आणले ते खावाला. खया मांटी गेल्या आत्ताच गेला तुम्ही. मला बोलले का थांब आम्ही येता बोलते ना, मला टाकून गेले आता. तर इकडे जेवायला रेडी होत आहे. जेवायला काय आज? आजचा वार काय वहिनी? शनिवार. गुरुवारी पण भेल होती मी ना, बरोबर ना? मी दुकानाला आणलेली वय मिनी
दुकानाला मिनी स्वतः नाही ती आणली. वेगळी होती हा ती वेगळी नाही वेगळी. तू गवसते का पण? मेरे को लग रहा है अरे पण तुला लागते का? ईशा ते 3 होते ना ते डब्यात दिसते तुझ्या बरं. नाही. आणि इकडे माझा भाऊसांच्या रूम मध्ये लक्ष गेला तर इकडे बघा रूम मध्ये काय चेंज वाटतोय. तर हा फोटो तर लग्नाला त्याने गिफ्ट भेटलेला ते फोटो. आता इकडे बाबा आलेले फोटो लावायला. स्पेशली बाबा बोलले ना बाबा बसत नाही का बाबा? तिकडे बाबांनी मग मस्त पैकी असं बसवल्या ती फ्रेम बघा ना कशी एकदम लेवल मध्ये धरून ठेवून सण एकदम लेवल मध्ये असं बाबा. आता यो पण फोटो लेवल मध्ये लागतो खूप भारी वाटते फोटो. फाइनली बहुत मेहनत के बाद बैठा है फोटो. दिसतच नव्हता नाही बाबा. हा तिरका बसलेला आता ओके मध्ये बसला ना. आता बाबाने मग ओके मध्ये दोन्ही फोटो बसले. बाबा तावताव गया घरा ना. जयेश काका बेवंडीशा आले वाटते आता. मॅच चालू ना IPL तर IPL बघतो ना त्यावेळी. इकडे मम्मी आणि वहिनीचा बाहेर काय चालले काय चालले दोघांचा बाहेर. दिवाबत्ती झाले तिकडे वहिनी पण हेच केले. दोघांचा उपास होता नाही म्हणा. नवऱ्यानेच उपास केली का? दोघांनीच उपास केले. असं पकड ना तुला ब्लॉग बनायला शिकवते ना. कोणला मला ब्लॉग नको. आता लांब उभी राह ना. असं हात पास लांब कर ना. अरे ब्लॉग बनवायला शिकवता तुला. वहिनीला शिकव मला नाही शिकवते. हा वहिनीला का मोबाईल तसं तुम्हाला मोबाईल वापरता येतेच ना. तुला शिकवते तो मस्त बरा ब्लॉग बनवला. तू शिकले जाम भारी होते जे. हा नाही शिकत आहे का ब्लॉग बनवायला? नाही हा तुम्हीच बनवा. चला नाही तर लगेच माझी वाटते तुम्हाला ब्लॉग चालू करायला. इथं तव घ्याच भरून दे मोबाईल असा. मी कसं दावा बघा तुम्हाला ट्रेनिंग देता म्हणजे तुम्ही फिरायला गेला तुमचा ब्लॉग मी एडिट करून टाकीत जा. म्हणजे कसं मला टेन्शन नाही राहणार ना. मग लगेच तुम्ही 5 दिवस फिरायला जाशील मला सगळी भावना वाहिनी काय मग त्यांना बी समजा ना फिरायला गेल्या ना तिकडे एन्जॉय करता ना तिकडे. तेव्हा बनवेन ना. भाबो होता ती वाटच बघू ना कसा ब्लॉग बनवते. बनवील ना ते बनवा लागेल. हा म्हणजे बनव ना बोल. हाय गाईस तुम्ही कसे आहेत सर्व मजेत ना. तर मजेत राहा. तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे कविता माली ब्लॉग आहे तुमच्या हक्काच्या अग्रिकल्चर चॅनलवर. अरे तवा आपले वहिनी काही चुकीचा बोललो मी? बरोबर बोललो का नाही? वहिनी आज मग बरेच दिवस मग मी कसं म्हणतो बरेच दिवस मी पण लॉलीपॉप नाही खाल्लं. बरेच दिवस मी पण लॉलीपॉप नाही खाल्लं. मग लॉलीपॉप मध्ये ना चपात्यांमध्ये बघा फरक. तू सांगते ना भावनेमध्ये बरेच दिवस काही खाला नाही म्हणून मी तुला बोललो. वहिनी कसं म्हणते उद्या पण उद्या ते उपवास आहे ना. तर तिकडे मम्मीचं जेवण बनवत आहेत आणि इकडे भाऊ TV बघत आहेत. त्याची जरा पूजा वगैरे सर्व झालेली आहे. तर मम्मीचं ना जेवायला बनवते. तर माझं एक काम आहे तर मी काम करून येतो. माझं काम करून येतो तोपर्यंत तुम्ही जेवायला बनवा. तर मम्मी चपात्या बनवते आणि वहिनी हा बरं बोलायची गरज नसेल. कॅमेरा आला लगे आपण बनवणार. वहिनी भजी बनवते. आता तुम्ही बनवा तोपर्यंत मी येतो. आता घरी आलेलो आहे आणि जरा काम होतं माझं काम पण करून आलेलं आहे. मग इकडे तुम्ही आता मगाशी बघितलं असेल का मम्मी आता व्लॉगिंग चालू करणार आहे असं मी ऐकलेलं आहे. खरं आहे का? तुझी चालली ना ती बरी माझी वहिनी जेवायला आला आवाज आला ना कॉमेंट करून सांगा आला का वहिनीचा आवाज. तर आता भाण्याची वाट बघतो. तर आता नेक्स्ट व्लॉग मध्ये आता आम्ही चाललेलो आहे मुंब्र्याला.
दीदीने दीदीने बोलवलेलं आहे. तर ते काय आहे तर तिकडे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला भेटेल. तो व्लॉग लवकरच, कारण की आता जरासं ॲडजस्टमेंट नाही होत, तरी पण आपले मला कमेंट आलेली का रोज व्लॉग टाकत जा. सो मी खूप ट्राय करतो रोज व्लॉग टाकायचं आहे. भले 11 वाजता व्लॉग का ना पडत, पण मी टाकतोच तो. तर उद्या तुम्हाला व्लॉग लवकरच बघायला भेटेल. टायमिंग नाही सांगू शकत, पण व्लॉग लवकर येईल आपला. आता भाण्याची वाट बघूया, भूक लागली जरा. इकडे बघा वहिनी जेवाळा घेऊन आलेलं आहे. डल्ली भात, बेल, कोथिंबीर आणि आंबा, आणि इकडे चकल्या आणि भजी बटाट्याची. तर इकडे बघा आज वहिनी मला जेवायला एवढं लवकर वाढून दिलेलं आहे. बघ वहिनी जेवायला लवकर देते बघ. मी 13 वाजता तिथं उतरो लवकर येतो. मस्ती रे मस्ती करता गुल्लू मस्ती करता. आता तू नहीं खाना खाया? पप्पा काय डैडी आएगा तो मम्मी खाना खाएगी, वहीनी ने खाना खाया, भाई ने खाया, अभी भैया खाया. आता आम्हाला निघायचं पण पटापट. लेट निघायचं, अजून 1 घंटा आहे, पण जवळ अर्धा घंटा लागेल. बाजार 1 नंबरचा असते. सांगा ना त्याला काय आहे. चुप बस. चला गाईज, आजचा ब्लॉग मी एंड करतोय. आय होप मला ब्लॉग असेल. नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.